मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRD जो विभाग आहे, जलसंपदा विभाग जो आहे, त्याच्या संदर्भात मी वेळोवेळी अपडेट घेऊन तुमच्या समोर येत असतो। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो, वेटिंग लिस्ट जे आहे ते क्लिअर होण्याचे भरपूर चान्सेस आहेत। का आहे ते सुद्धा सांगितलं होतं, परत एकदा सांगतो। कारण की WRD विभागाच्या ज्या याद्या लागलेल्या आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये WRDचे जे काही पद आहे त्याला प्रमोशन नाही, ठीक आहे, प्रमोशन नाही। त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी आहे ज्यांचं दुसऱ्या डिपार्टमेंटला सिलेक्शन झालेलं आहे, ते दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन होत आहे। त्याच्यामुळे जी वेटिंग लिस्ट आहे ते क्लिअर होत आहे, ठीक आहे, आणि आणखी वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे। सोबतच बाकीचं जे मुख्य काम म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये होत आहे। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये भरपूर विद्यार्थी जे आहे ते डिस्क्वालिफाय होत आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे सुद्धा वेटिंग लिस्ट क्लिअर होत आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, आरेखक या पदाच्या संदर्भात काही अपडेट आहे। परत जो कालवा निरीक्षक आहे, दप्तरकार कोण आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे मित्रांनो। तर सगळी अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, ठीक आहे। टेलिग्राम चॅनल ज्यांनी जॉईन केलेला नसेल मित्रांनो, त्यांनी कृपया टेलिग्राम चॅनल सर्वात अगोदर जॉईन करून घ्या। कारण की सगळ्यात अगोदर जी अपडेट आहे मी ते टेलिग्राम चॅनलला टाकत असतो। व्हिडिओ बनवायला थोडा वेळ लागतो, ठीक आहे। ऑलरेडी ही जी पूर्ण लिस्ट आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रतीक्षा यादी आहे, ठीक आहे, प्रतीक्षा यादी आणि उमेदवारांची प्रतीक्षा यादी आहे आणि ते सुधारित आहे। सुधारित म्हणजे रिवाइज यादी आहे, ठीक आहे। परिमंडळाचे नाव आहे अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर, म्हणजे छत्रपती संभाजीनगरची ही यादी आहे। टिप काय आहे मित्रांनो ते सुद्धा बघा। आरेखक या पदाची शिफारस यादी व प्रतीक्षा यादी दिनांक 29/7/2024 रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ठीक आहे। परत तुम्हाला एक अपडेट सांगू इच्छितो याच्यामध्ये की जी प्रतीक्षा यादी आहे मित्रांनो, वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचा जो कालावधी असतो तो साधारणतः 1 वर्षाचा कालावधी असतो, ठीक आहे। ज्या दिवशी तुमची वेटिंग लिस्ट जाहीर होते त्या दिवसापर्यंत तुमची वेटिंग क्लिअर होत असते। आता समजा काही विद्यार्थ्यांनी जॉईन केलंही आणि मधात ते ड्युटी सोडून गेले तर ही वेटिंग लिस्टमधून कॅन्डिडेट भरले जातात, ठीक आहे। त्याच्याकरता जे नवीन जाहिरात आहे ती काढली जात नाही। 1 वर्षापर्यंत वेटिंग लिस्टमधून कॅन्डिडेट भरले जातात, ठीक आहे। बाकी 1 वर्षाच्या नंतर भरायचे की नाही ते डिपार्टमेंटवर अवलंबून असते, परंतु सहजासहजी डिपार्टमेंट भरत नाही, कारण की त्यांचा जो GR आहे तो 1 वर्षापर्यंतचाच आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार दिनांक 29/6/2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीस आवश्यक उमेदवार उपलब्ध नसल्याने या परिमंडळ कार्यालयाचे पत्र क्रमांक जे आहे त्या पत्र क्रमांकानुसार, मी पत्र क्रमांक काही वाचत नाही मित्रांनो, तुम्हाला इथे दिलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये किंवा या प्रसिद्धी पत्रकामध्ये विवरण पत्रकामध्ये, तर ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर त्या पत्राद्वारे दिनांक 9/9/2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना बोलावण्यात आले होते। त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार दिनांक 5/9/2024च्या पत्रान्वये कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची सुधारित किंवा प्रतीक्षा यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे। पदाचे काही नाव आहे तर आरेखक आहे, ठीक आहे, ड्राफ्टमन आहे, ठीक आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही टोटल 11 विद्यार्थ्यांची नावे त्यांनी लावलेली आहे, ठीक आहे। याच्यामध्ये कॉलम नंबर 1 सिरियल नंबरचा आहे, कॉलम नंबर 2 मेरिट नंबरचा आहे, कॉलम नंबर 3 ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबरचा आहे, कॉलम नंबर 4 कॅन्डिडेटचं नाव आहे, कॉलम नंबर 5 जेंडर आहे, कॅटेगरी आणि सोशल रिझर्वेशन जे आहे ते कॉलम नंबर 6 मध्ये दिलेलं आहे। हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कॉलम नंबर 7 मध्ये दिलेलं, मार्क जे आहे ते मित्रांनो 8 मध्ये आणि सिलेक्शन कॅटेगरी दिलेली आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काय ते अजूनपर्यंत माहीत नाही, ठीक आहे। तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मित्रांनो जे हे तुम्ही म्हणजे अपंगामध्ये येता, खेळाडूमध्ये येता, एक सर्व्हिसमॅनमध्ये येता, महिला येतात, की हे भरपूर काही गोष्टी ज्या त्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये येतात। प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त, त्याला आपण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो। व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये मित्रांनो कास्ट येत असतं, ठीक आहे। आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर लोकांना WL ओपन जनरल 1 म्हणजे काय, WL ओपन जनरल 2 म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही। जे आपल्या चॅनलला कमेंट येत असतात ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करत आहोत। तर बघा मित्रांनो, पहिल्या नंबरचं जे नाव आहे त्यांचा जो ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर याच्यात दिलेला आहे, कॅन्डिडेटचं नाव जे आहे ते दीपक शिंदे आहे, ठीक आहे। मेल कॅन्डिडेट आहे अदर बॅकवर्ड क्लास OBC मधनं, ठीक आहे। आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन त्यांचं जे आहे ते जनरल आहे, ठीक आहे, म्हणजे यांना हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे ते जनरल कॅटेगरीत मिळालेलं आहे, ठीक आहे। मार्क आहे यांना 166 मार्क आहे। वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1ची आहे, ठीक आहे। आता वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1 म्हणजे काय
तर वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1 म्हणजे मित्रांनो वेटिंग लिस्ट करता हे कॅन्डिडेट जरी ओबीसी कॅटेगरीमधनं आहे तरी त्यांना ओपन जनरल 1 मध्ये कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे त्यांना जर जागा मिळाली ती ओपन कॅटेगरीतून मिळणार आहे जरी कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरीचे असले तरी, ठीक आहे, कारण मार्क त्यांना जास्त आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर प्रश्न आहे तो की जे ओबीसीची जागा आहे ती खाली होईल तर मग ती ओबीसी कॅटेगरीला मिळेल का, तर नक्कीच ओबीसी कॅटेगरीला जागा मिळेल. जर ओबीसी कॅटेगरीचा असो किंवा एसबीसी कॅटेगरी असो, एसटी असो, एससी असो, यांचे जर जनरल कॅटेगरीमध्ये मित्रांनो सिलेक्शन झाले तर ती जागा कास्टला मिळणारच आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरचे कॅन्डिडेटसुद्धा एसबीसी कॅटेगरीमधून आहे, परंतु सुद्धा त्यांचंसुद्धा वेटिंग लिस्ट ओपन जनरल 2 मधून सिलेक्शन होत आहे, ठीक आहे. तर वेटिंग लिस्ट जनरल ओपन जे आहे ते 1 नंबरचे कॅन्डिडेट जे आहे ते शिंदे आहे आणि त्यांच्यानंतर 2 नंबरला एसबीसी कॅन्डिडेट आहे, परंतु त्यांनासुद्धा जे रिझर्वेशन जे जागा मिळाली आहे ते ओपन जनरलची मिळत आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो शेड्यूल कास्ट यांना जनरलची जागा आहे, परंतु त्यांना कास्टमध्येच मिळत आहे, एससी जनरल 1मध्ये. तर अशा प्रकारचे मित्रांनो हा चार्ट आहे, ठीक आहे. हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. काही डाऊट आला तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये टिप काय दिलेलं आहे ते वाचणं गरजेचं आहे. शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच निवड यादी 29/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्यामुळे सदर प्रतीक्षा यादीची जी वैधता राहणार आहे ती 28/7/2025 पर्यंत राहणार आहे, ठीक आहे. म्हणजे 29 तारखेला यादी प्रसिद्ध झाली तर बरोबर 1 वर्षाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे, म्हणजे 28/7/2025 पर्यंत हा कालावधी राहणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आता भरपूर मित्रांना प्रश्न पडणार आहे की आता तर सर जो महिना चालू आहे तो 10वा चालू आहे, मग तारीख जी आहे ते आता ह्या तारखेला यादी प्रसिद्ध झाली तर मग 10व्या महिन्यापर्यंत त्यांनी जी तारीख द्यायला पाहिजे होती, तर तसं नसते मित्रांनो, ठीक आहे. कारण की सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात व तसंच निवड यादी 29/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली, तर निवड यादी ज्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आली त्याच तारखेपर्यंतची जी आहे ती डेट दिलेली जाते, ठीक आहे. याच्यानंतर सामाजिक किंवा समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीसाठी शिफारसी खालील अटींच्या किंवा प्रमाणपत्राच्या पूर्ततेच्या अधीन राहून होणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये अन्य दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र जे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा मंडळाने निर्गमित केलेले असावे. तर ही जी काही अट आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. तसेच खेळाडूसाठी, प्रकल्पग्रस्तासाठी, भूकंपग्रस्तासाठी आपल्याला माहीतच आहे लोकांना बाहेर करण्यात आलेलं आहे, उमेदवारांना बाहेर करण्यात आलेलं आहे, कारण की त्यांचं जे आहे प्रकल्पग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर उमेदवाराचं नाव नमूद नाही. तर ठीक आहे मित्रांनो, भरपूर लोकांना कारणास्तव काही जे आहे ते बाहेर करण्यात आलेले आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ठीक आहे. 5व्या नंबरचा पॉईंट आहे समन्वय समिती गट क सरळ सेवा भरती मार्फत प्रत्यक्ष यादीसाठी शिफारस झाली म्हणून अंतिम नियुक्ती झाली असे होत नाही, तर पुनश्च आवश्यक प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्राची फेरतपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील. यांची सर्व उमेदवारांनी जी आहे ती नोंद घ्यायची आहे. सदर यादीत आवश्यक बदल असल्यास सर्व बदल करण्याचे अधिकार जलसंपदा गट ब गट क समन्वय समिती यांच्याकडे राखीव राहणार आहे, ठीक आहे. तर ही 1ल्या क्रमांकाची यादी होती मित्रांनो. 2ऱ्या क्रमांकाची सुद्धा यादी आपल्याकडे आहे, 3ऱ्या क्रमांकाची सुद्धा आहे. अशा टोटल 5 याद्या ज्या आहेत त्या 1 तारखेला प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याच्यात सुद्धा भरपूर काही बदल आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, परंतु डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. यादी सुद्धा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचीच आहे, परंतु कोणत्या पदाची आहे तर सहाय्यक आरेखक पदाची आहे, असिस्टंट ड्रॉसमन पदाची आहे, ठीक आहे. सहाय्यक आरेखक या पदाची शिफारस यादी प्रतीक्षा यादी 29/7/2024 रोजी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. शासन निर्णय जो दिला आहे त्या निर्णयानुसार मित्रांनो 4 मे 2022 नुसार 5/9/2024च्या पत्रान्वये कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, ठीक आहे. म्हणजे सुधारितची यादी आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल 15 कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे, तुम्हाला याच्यात दिसत असेल. याच्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिकल जे क्लास आहे, विकर क्लास त्याला आपण EWS म्हणतो. वेटिंग लिस्ट ओपन जनरलची जागा त्यांना आहे, ठीक आहे. EWS ओपनची सुद्धा जागा आहे, ठीक आहे. जर वेटिंग लिस्ट ओपनची जनरल 1ची जागा त्यांना मिळाली नाही तर EWS जनरल 1मध्ये आहे, म्हणजे 2 कॅटेगरीमध्ये त्यांना जागा आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे आहे. याच्यानंतर 2 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो ते सुद्धा EWS कॅटेगरीतून आहे. वेटिंग लिस्ट ओपन जनरल 2मध्ये आहे, EWS जनरल 2मध्ये सुद्धा आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या याद्या आहेत मित्रांनो. याच्यानंतर ठळक जे आहे त्याच्यामध्ये टोटल सिरियल नंबर आहे 19, ठीक आहे. माफ करा मी तुम्हाला 15 म्हटलं तर टोटल 19 लोकांच्या याद्या याच्यात लावण्यात आलेल्या आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन राहणार आहे. याच्यामध्ये प्रमाणपत्र तुम्हाला वैध असावे लागणार आहे. सामाजिक समांतर आरक्षणाचा दावा केला असल्यास प्रत्यक्ष यादीच्या शिफारसी खालील अटींच्या
प्रमाणपत्र पूर्ततेच्या जे अधीन आहे त्याच्यातून राऊंड करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र जे आहे ते मित्रांनो फार स्ट्रिक्टली चेक होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही फॉर्म भरताना ज्याचा उल्लेख केला असेल, ज्या हॉरिझॉन्टल कॅटेगरीचा उल्लेख केला असेल, व्हर्टिकल कॅटेगरीचा उल्लेख केला असेल, ती सगळे प्रमाणपत्र तुम्हाला जोडणे आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यानंतर समन्वय समितीचे गट सगळे जे आहे नियम ते सारखेच राहणार आहे. सदर यादीत आवश्यक बदल असल्यास सर्व बदल करण्याचे अधिकार जलसंपदा विभागाकडे राहील. ठीक आहे. म्हणजे हे जे पॉईंट आहे मित्रांनो सगळे पॉईंट सेमच राहणार आहे इथून पुढे. ठीक आहे. आपल्याला जे बदल घडलेले आहे ते बदलच बघायचे आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढची लिस्ट बघूया. तर मित्रांनो उमेदवारांची प्रत्यक्ष यादी आहे सुधारित आणि छत्रपती संभाजीनगरची आहे. अनुरेखक पदाकरता आहे, ट्रेसर पदाकरता आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास मित्रांनो जे उमेदवारांचे नाव आहे ते जवळपास 51 उमेदवारांची नावे त्यांनी लावलेली आहे. तर 51 उमेदवारामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो 1 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे स्वप्नील सावंत हे मेल कॅन्डिडेट आहे आणि ओपन अनरिझर्वमधून त्यांचं वेटिंग लिस्ट ओपन जनरल एकसाठी सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिलेक्शन म्हणजे वेटिंगवर आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे भरपूर कॅन्डिडेट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये जे दुसऱ्या नंबरचे कॅन्डिडेट आहे SC कॅटेगरीमधनं आहे, परंतु त्यांची वेटिंग लिस्ट ओपन जनरल 2 साठी लागलेली आहे. ठीक आहे. आणि SC साठी सुद्धा जनरल 1 मधून ते वेटिंग लिस्टवर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे भरपूर जे कॅन्डिडेट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये सुद्धा ज्या टिप्स आहेत त्या टिप्स तुम्हाला माहीतच आहे, नेहमीप्रमाणे राहणार आहे. सर्व ज्या अटी आहेत त्या अटीचं पालन आपल्याला करायचं आहे. सगळे प्रमाणपत्र तुम्हाला व्यवस्थित द्यायचे. सगळ्या ज्या लिस्ट आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे मित्रांनो. याच्यानंतरची लिस्ट ओपन करूया. संभाजीनगरचीच मित्रांनो लिस्ट आहे आणि ही सहाय्यक भांडारपार असिस्टंट स्टोअर कीपरची लिस्ट आहे. याच्यामध्ये सुद्धा भरपूर नावे तुम्हाला बघायला मिळणार आहे वेटिंग लिस्टमध्ये. तर याच्यामध्ये टोटल नावे जर बघायचा विचार केला आपण तर टोटल नावे जे आहे मित्रांनो 58 नावे आपल्याला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. सर्व लिस्ट मी टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे मित्रांनो. सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट, त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला वारंवार भेट द्यायची आहे. कोणत्याही यूट्यूब चॅनलवर मित्रांनो 100% तुम्हाला अवलंबून राहायचं नाही. कारण काय आहे तर मित्रांनो यूट्यूबर जे असतात त्या आपल्या वेळेनुसार व्हिडिओ बनवत असतात. त्याच्यामुळे असं होऊ नये की तुमची जी वेळ आहे ती निघून जावी आणि तुम्ही यूट्यूबच्या भरोश्यावर बसावं. तर तुम्ही ऑफिशियल साईटसुद्धा चेक करत जा. ऑफिशियल साईट जी आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला मी अपडेट देतच असतो, परंतु तरीसुद्धा तुमच्या जिम्मेदारीनुसार तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वेळोवेळी चेक करणे गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यामधलं सगळं तुम्हाला अटी वाचून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल त्या सगळ्या अटी तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. याच्यानंतर शेवटची लिस्ट वाचून दाखवतो मित्रांनो. प्रत्यक्ष यादी 2 आहे, छत्रपती संभाजीनगरची आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची यादी आहे मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदाची प्रत्यक्ष यादी 31/7/2024 रोजी व तसेच सुधारित यादी 26/9/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने मित्रांनो टोटल ज्या उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे त्याच्यापैकी तुम्ही इथे बघू शकता 1 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे ते EWS कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे. यांना वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1ची जागा आणि वेटिंग लिस्ट EWS 1ची जागा तुम्हाला वेटिंग लिस्टवर दिसत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बाकीच्या जागेचा विचार केला तर तुम्ही इथे तुमचं नाव शोधू शकता. ठीक आहे. भरपूर काही लिस्ट आलेले आहे आणि याच्यामध्ये टोटल जर कॅन्डिडेट आपण बघितले मित्रांनो तर टोटल कॅन्डिडेटचा जो आकडा आहे फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला वाटते जवळपास जो टोटल कॅन्डिडेट 191 कॅन्डिडेट त्यांनी बोलावलेले आहे. सोबतच जे आहे बोलावलेले आहे म्हणजे वेटिंग लिस्टवर लावलेले आहे. आणि याच्यामध्ये सोबत त्यांनी टिप्ससुद्धा दिलेल्या आहे. टिप्स सारख्याच आहे. मी तुम्हाला सांगितलं टिप आपल्याला वारंवार वाचण्याची आवश्यकता नाही. आता याच्यामध्ये मित्रांनो थोडंसं जे आहे तुम्हाला याच्यामध्ये उलटा मोबाईल पकडावा लागणार आहे, कारण की त्यांनी ज्या लिस्ट आहे त्या उलट्या टाकलेल्या आहे. मी सरळसुद्धा करू शकतो पण त्याच्याकरता थोडा वेळ लागेल आपल्याला, त्याच्यामुळे मी तुम्हाला असंच याच्यामध्ये वाचून दाखवतो. ठीक आहे. थोडासा मोबाईल जे आहे तो तुम्ही उलटा पकडू शकता. याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे मित्रांनो बघा. तर उमेदवारांनी अर्ज भरताना दावा केलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांची सुधारित यादी परिमंडळाचे जे नाव आहे त्या परिमंडळाच्या नावासहित छत्रपती संभाजीनगरच्या नावासहित जे आहे परिमंडळ जे छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्या यादी जी आहे ती स्थापित अभियांत्रिक सहाय्यक पदाची खालीलप्रमाणे लावण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मेरिट नंबर 2882, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट नाव दिलेला आहे, जेंडर दिलेला आहे, कॅटेगरी दिलेली आहे, रिझर्वेशन कॅटेगरी आणि मार्क दिले आहे. ठीक आहे. सेवानिवृत्त दिव्यांग माजी सैनिक पाल्य असल्याबाबतचा कोणतेही पुरावा अथवा कागदपत्र सादर केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार गुणवत्ता यादीतून निवड यादीतून त्यांच्या प्रत्यक्ष यादीत समाविष्ट होत नाही असं दिलेलं आहे. म्हणजे यांनी जे फॉर्म भरताना टाकलेलं आहे मित्रांनो ते टाकलं आहे माजी सैनिकांचा पाल्य, पण त्याच्या संदर्भात कसलाही पुरावा त्यांनी दिलेला नाही असं आयोगाचं म्हणणं आहे किंवा विभागाचं म्हणणं आहे. याच्यानंतर मित्रांनो
2 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा यादीतून वगळण्यात येत आहे. 3ऱ्या नंबरचे जे कॅन्डिडेट आहे खेळाडू प्रमाणपत्र उपसंचालक कार्यालयाकडे जाहिरातीच्या अंतिम दिनांकापूर्वी दिलेले नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा वगळण्यात येत आहे. NCL प्रमाणपत्र 2023 किंवा 2024चे सादर केले नसल्यामुळे त्यांचासुद्धा समावेश करण्यात येत नाही. त्याच्यानंतर NCL प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रमाणपत्र उमेदवारांचे नाव नाही, त्यामुळे त्यांच्या सामाजिक किंवा समांतर आरक्षणानुसार गुणवत्तेनुसार निवड यादीत किंवा प्रतीक्षा यादीत समाविष्ट होत नाही. ठीक आहे. आता भूकंपग्रस्त प्रमाणपत्र उमेदवाराचे नाव असणे गरजेचे आहे का, तर गरजेचं आहे मित्रांनो. तुमचं जर भूकंपग्रस्त प्रमाणपत्रावर उमेदवाराचे नाव उल्लेख राहिला नाही तर मग तुम्हाला त्याचं आरक्षण मिळत नाही. ठीक आहे. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यामुळे त्यांच्या सामाजिक समांतर आता प्रकल्पग्रस्तावर उमेदवाराचे नाव नसतं, परंतु भूकंपग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर उमेदवाराचे नाव कंपल्सरी आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो खेळाडू प्रमाणपत्र जे आहे ते खेळाडू प्रमाणपत्र त्यांनी सादर केलं नाही, त्याच्यापुढे नाव वगळण्यात आलं आहे. अंशकालीन प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडून निर्गमित करण्यात आले नाही, त्यामुळे त्यांचं नाव वगळण्यात आले. असे भरपूर काही उदाहरण तुम्हाला या लिस्टमधून मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. सोबतच तुम्ही आखरीचे शेवटचे जे कॅन्डिडेट आहे अंशकालीन प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता नोट काय दिलेली आहे बघा, जलसंपदा विभाग गट ब अराजपत्रित गट क जाहिरात क्रमांक जे आहे ते 2023 मुद्दा क्रमांक 4.17.8 तसेच जाहिरात क्रमांक मुद्दा क्रमांक 8.4 अन्वये दिव्यांग उमेदवारांनी शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 14/9/2018 मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.स्वावलंबन कार्ड.gov.in अथवा SADM वितरित करण्यात आलेल्या दिव्यांगत्वाचे प्रमाण सादर न केल्यामुळे दिव्यांग उमेदवारांना अपात्र करण्यात येत आहे. ठीक आहे. तर दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सुद्धा फार मोठ्या प्रकारचे आश्चर्यजनक याच्यामध्ये तुम्हाला अट बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर भरपूर काही कॅन्डिडेट डिस्क्वालिफाय होत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ते व्यवस्थित जमा करायचे आहे. ठीक आहे. तर वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो, वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे भरपूर चान्सेस आहे. आणखी काही अपडेट माहिती आपल्यासमोर येत राहणार आहे, ती चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. जाता जाता एकच गोष्ट सांगेल मित्रांनो, पूर्णपणे यूट्यूब चॅनलवर डिपेंड राहू नका. यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवत असतात ते त्यांना मिळेल त्या टायमात बनवत असतात, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल जी वेबसाईट आहे वेळोवेळी चेक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट चेक करू शकत नाही तर मग आपला चॅनल आहे हॅलो टीचर चॅनल, हॅलो टीचर YT टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करून घ्या. सर्वात मोठी पहिली अपडेट आपण YTच्या चॅनलला टाकत असतो, म्हणजे टेलिग्राम चॅनलला टाकत असतो, त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवत असतो. ठीक आहे. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिटेल माहिती करता जे आहे यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जे तत्काळ माहिती आहे त्याच्याकरता टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ठीक आहे. आणखी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नक्की केले जाईल. सोबतच मी जाता जाता परत एकदा सांगतो मित्रांनो, आपला हॅलो टीचर YT नावाचा हा ऑफिशियल चॅनल आहे, तुम्ही बघू शकता. हॅलो टीचर YT नावाचा ऑफिशियल चॅनल आहे आणि याच्यामध्ये मी सगळ्या लिस्ट टाकलेल्या आहे मित्रांनो, बघू शकता. 96, 97, 98, 99, 100 या सगळ्या PDF मी टाकलेल्या आहे. सोबतच वेळोवेळी आणखी काही जी माहिती कोणत्या एक्झामच्या संदर्भात येत असेल ती सगळी माहिती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. GMCच्या संदर्भात सुद्धा माहिती टाकलेली आहे. वेळोवेळी येणारे परिपत्रक, लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या आहे. ठीक आहे. ज्यांनी कोणी चॅनल जॉईन केलं नसेल प्लीज जॉईन करून घ्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि पुढची अपडेट घेऊन मी लगेच तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद.